प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. मी अनिकेत अरविंद खरे. मैं अनिकेत अरविंद खरे. तुम्हाला मी साक्ष देऊ इच्छितो. मैं अपनी गवाही आपके सामने पेश करता हूँ. मी मुंबईचा रहिवासी. मैं मुंबई का रहने वाला हूँ. 2010 साली साल 2010 में माझं डोकं खूप दुखायचं. मेरा सिर बहुत दर्द करता था. मला वेदना खूप व्हायच्या. मुझे बहुत तकलीफ होती थी. वडील मला मेरे पिताजी रेल्वे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रेलवे अस्पताल में ले गए. तिथे मला सायनस दाखवलं. वहाँ पे मुझे साइनस बताया गया. सायनसची ट्रीटमेंट होत असताना साइनस की ट्रीटमेंट होते वक्त त्यांनी मला उन्होंने मुझे ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन बताया. सायनसचं ऑपरेशन झाल्यानंतर साइनस का ऑपरेशन होने के बाद सायनसचं ऑपरेशन झाल्यानंतर साइनस का ऑपरेशन होने के बाद मला नाकामध्ये गाठ आढळली. मेरे नाक में एक गांठ मिली. ती गाठ वो गांठ रेल्वे हॉस्पिटलने टाटा हॉस्पिटलला पाठवली रेलवे अस्पताल ने टाटा हॉस्पिटल में भेजी चेकिंगसाठी. ताकि वो उसकी चेकिंग हो पाए. टाटा हॉस्पिटलमधून टाटा हॉस्पिटल से 10 दिवसानंतर रिपोर्ट आला. 10 दिनों बाद रिपोर्ट आया. तो रिपोर्ट वो रिपोर्ट कॅन्सर होता. उसमें मुझे कैंसर बताया गया. तर कॅन्सर म्हणजे कैंसर मतलब नो आन्सर. नो आंसर. माझे वडील पण घाबरले. मेरे पिताजी बहुत डर गए. मी पण घाबरलो. मैं भी पूरी तरह से डर गया था. त्यांनी मग उन्होंने मुझे ब्रदर संजय जेम्स ठाकर ब्रदर संजय जेम्स ठाकुर त्यांच्याशी संपर्क केला. उनसे संपर्क किया. त्यांनी उन्होंने तिथून प्रार्थना केली. मेरे लिए वहाँ से प्रार्थना की. ते म्हणाले उन्होंने कहा घाबरू नका, डरिए मत. देव त्याच्या संगती आहे. परमेश्वर उसके साथ है. देव त्याला त्याच्यातून काढेल. परमेश्वर उसको उसमें से बाहर निकालेंगे. मला त्याच्यात हिंमत आली. ये सुनकर मेरी हिम्मत बढ़ गई. माझी तिथं ट्रीटमेंट चालू झाली. टाटा में मेरी ट्रीटमेंट शुरू की गई. ती ट्रीटमेंट होत असताना वो ट्रीटमेंट होते वक्त मला भय होतं. मेरे मन में डर था. कारण की खूप लोक ट्रीटमेंटमध्ये मरण पावतात. क्योंकि कई सारे लोग ये ट्रीटमेंट करते समय उनकी मौत हो जाती है. त्याच्यानंतर ट्रीटमेंट होत असताना जैसे मेरी ट्रीटमेंट शुरू हुई माझ्या देवाची दृष्टी जाऊ शकली असते. मेरे आंखों की जो नज़र है वो जा सकती थी. असे डॉक्टरने वडिलांना सांगितलं. ऐसे टाटा के जो डॉक्टर है उन्होंने मेरे पिताजी से कहा. वडिलांनी मेरे पिताजी ने परत ब्रदर संजय जेम्स ठाकूर फिर एक बार से पास्टर संजय जेम्स ठाकुर व कल्पना विवेक रॉजर्स और कल्पना विवेक रॉजर्स त्यांच्याशी संपर्क केला. इनसे संपर्क किया. त्यांनी प्रार्थना केली. उन्होंने मेरी प्रार्थना की. त्याच्यानंतर उसके बाद माझी ट्रीटमेंट सुरळीत चालू झाली. मेरी जो ट्रीटमेंट है वो आगे बढ़ती गई. मला वेदना होत होत्या. मुझे बहुत तकलीफ होती रही. सहन करायला देवाने शक्ती दिली, लेकिन परमेश्वर ने मुझे सहन करने के लिए शक्ति दी. ताकद दिली. मुझे ताकत दी. ती माझी ट्रीटमेंट पूर्ण झाली. जिस वजह से मेरी ट्रीटमेंट पूरी हुई. त्याच्यानंतर माझे परत केमो चालू झाले. उसके बाद फिर एक बार से मेरी जो केमोथेरेपी थी वो शुरू हुई. एप्रिलमध्ये माझी पूर्ण ट्रीटमेंट कव्हर झाली. अप्रैल महीने में मेरी पूरी ट्रीटमेंट जो थी वो ख़त्म हो गई. ती ट्रीटमेंट झाल्यानंतर वो ट्रीटमेंट ख़त्म होने के बाद मला तिथं ट्रीटमेंट झाल्यानंतर माझी परत तपासणी केली. ट्रीटमेंट हो जाने के बाद फिर एक बार से मुझे चेक किया गया. ती तपासणी झाल्यानंतर वो चेकिंग होने के बाद माझा रिपोर्ट नील आला. मेरा रिपोर्ट नील आया. मी देवाचे तिथेच आभार मानले. मैंने परमेश्वर के उसी स्थान से आभार माने. त्याच्यानंतर रिपोर्ट नील आला. जैसे मेरा रिपोर्ट नील आया त्याच्यानंतर वडिलांनी परत ब्रदरला सांगितलं. मेरे पिताजी ने ब्रदर संजय जेम्स ठाकुर से कहा की रिपोर्ट नील आला. कि रिपोर्ट पूरी तरह से नील आया है. ब्रदर बोलले देवाची स्तुती असो. ब्रदर ने कहा परमेश्वर की स्तुति हो. देवाने मी तिथं देवाला आभार मानले. मैंने परमेश्वर के आभार माने. देवाने मला आरोग्य दिलं. परमेश्वर ने मुझे आरोग्य दिया. देवाने माझ्याकडनं माझ्या जीवनात कार्य केलं. परमेश्वर ने मेरे जीवन में कार्य किया. आज मला 9 वर्ष होतात. आज मुझे 9 साल हुए. मला एकही गोळी चालू नाही. मुझे एक भी दवाई चल नहीं रही. त्याच्यानंतर देवाने माझी उसके बाद परमेश्वर ने मेरी संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में तरुण वर्गामध्ये निवड केली. युवक संघ में मेरी नियुक्ति की गई. देव माझ्याकडनं परमेश्वर मुझसे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में कार्य करून घेतो. कार्य कर रहे हैं. म्हणून देवाचे आभार मानतो. इसलिए परमेश्वर के आभार मानता हूँ.
आणि मी और मैं संजय जेम्स ठाकूर संजय जेम्स ठाकुर व सत्यची जिवंत मंडळी और सत्य की जीवित मंडली यांचे मी खूप आभार मानतो. और इनके मैं तहे दिल से शुक्रिया करता हूँ. या मंडळीचा मी अनुभव घेतला, इस मंडली का मैंने जो अनुभव लिया तुम्ही पण घ्या. वो आप भी लें. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो.